गाडी नवरा माल बसल का नाही सांगता नाही आहे, नाही तर आम्हाला टेम्पो करायला लागेल भाई. मोठं मोठं पाव ये, मोठं मोठं पाव. लिलाव चालेल लिलाव. काहीच तर यो बघा पत्री समोसा ये इथंच वाड्या साईड न काय मुरबाड साईडला भेटत नाही, वाड्या साईडला. गुड मॉर्निंग गाईज. तर आम्ही चाललो आता वाड्याला दरवर्षीप्रमाणे. आता पर्वत तिसरा आहे आमचा फटाके स्टॉलचा. आणि मागच्या वर्षी भाईचं लग्न होतं, भाई इन्व्हॉल्व नव्हता, मी एकटाच होतो म्हणून मी ठाण्याला गेलो. पहिली वर्ष मी वाड्याला गेलतो, तिथला एक्सपिरियन्स चांगला होता. पण आम्ही लेट गेलतो कारण आम्हाला माहीत नव्हतं इथं कसं आहे काय आहे. तर मग आम्ही लेट निघालेलो पण आणि लेट गेलतो पण. नंतर आम्हाला समजलं तर सीन डेंजर आहे भाई. फुल गर्दी. हां फुल गर्दी होती. फुल म्हणजे झोपलेलो डायरेक्ट गोन येणो आम्ही. हां दर्शन तरी लवकर झालं असतं. तिरुपती इथं कुठे मंदिरात गेलं असतं. पण तिथे गेलो आणि काहीतरी 12ला पोचलो. नंतर आमचं बिलिंगलाच आम्हाला 3-4 तास लागलं, जास्ती पण कमी नाही. येते आता रात्री 1 वाजता. म्हणून आज यंदाची वर्ष पण आम्ही लवकर नाही चाललो, लेटच चाललोय. म्हणजे येताना म्हणजे वडापाव खाल्लं तिथं, त्याने आम्हाला सांगितलं तुम्ही जरा लेट चाललेत बोलते, गणपती झाल्या जा तिथं, तेव्हा तुम्हाला चांगला डिस्काउंट भेटतं. आता बघू ते बोललेत आमचं नाव सांगा, पण ते बघू आता त्यांचं नाव सांगू. ते बाबा जाम रिक्वेस्ट करत होते. तुम्हाला पण सांगतो जर तुमचा पण स्टॉल असेल तर तुम्ही लवकरच जा. जसं गणपती उरकले, पावसाचा विचार नका करू, कारण आम्ही पावसाचा विचार केला पण पाऊस काही खपाचा नाव नाही जे भाई. पण ते दिवाळीत ते पाऊस पडणारच आहे म्हणून ताडपत्री बरोबर ठेवायला लागला. आता बघू आता तिथं जातो कसं काय रेट आहे काय आहे. रेट नाही सांगणार तुम्हाला, नाही तर आमच्याशी फुल डिस्काउंट मिळेल. तेवढा डिस्काउंट येणार नाही आम्ही, देतो आम्ही असं नाही. डिस्काउंट आम्ही एकदाशी ते फटाकडे खपवायचे असतात आम्हाला पण. नुसती मस्ती ना रे तुमची. हा हा तुला तर बघ सरांना दाखवतो डायरेक्ट. हा यार स्मूदी विधी पिता तू. हा वडापाव खावायचा गपचूप. घराची डबा नाही आणस का? हा कितीला सुट्टी? मध्ये सुट्टी कधी होतं? 10ला. मग किती मिनिटं असतं? अर्धा तास. मग शाळा लांब आहे तुमची इथून? 15 मिनिटं. मग हा ते पत्री समोसा शहरात भेटत नाही. काहीच तर यो बघा पत्री समोसा ये इथंच वाड्या साईड न काय मुरबाड साईडला भेटत. नाही, वाड्या साईडला. मुरबाडला बी भेटतात भाई, भेटतात. हा त्याला माहिती आहे बघ, तो मान आली होते. म्युझिकल लोक ना. हा ये बघ म्युझिकच नाही बघ. म्युझिकल आहे. अरे विसलिंग 176. मीना कुमारी जमीन देखील बी 10 पिस्तोले 50. दीपम 7 CM. लिलाव चालेल लिलाव. नंबर 15. रिचार्ज करा नाही एवढा. ते कंदील बिंदील वरती ठेवा भाई. अरे खालची रूम खाली आहे का? भरली लफड़ा वाला. भाई बिलिंग
स्टँडर्ड गाडी नवरा माल बसल का नाही सांगता नाही. लास्ट टाइम तर आम्हाला बैसाला जागा नव्हती, एवढा माल घेतलेला आम्ही. ते टायमाला बघू. पटांगडे महाग झाल्या असं वाटते म्हणा. हऱ्याचा पण ओपिनियन त्याच आहे का दरवर्षीप्रमाणे ते फटांगडे वाढले ना सगळ्यावर 30-40 रुपये रेट वाढले असं वाटते. मग आपण बी वाढवायचा भाई. नाही नाही भाई, पब्लिकला फुल डिस्काउंट देईल, काही टेन्शन नका घेऊ तुम्ही. फुल ऊन आहे भाई, फुल ऊन. एवढं ऊन आहे का सांगू नका. बसते का नाही सगळं सामान. बसवतील मस्त आहे. याला एक टेक्निक असतं बसवायची, बरोबर बसवतात ते मला. हा इस्ता उभा ठेव. दोन बॉक्स मध्येच किती बॉक्स आहेत भाई आपलं? मोठं मोठं बॉक्स. ये मोठं मोठं बॉक्स. हा ते मोठा घेतो. मोठ्याला तिथं बसेल ना मोठा तिथं कोपऱ्यात. हे आपला आहे ना सद्दामचा? सद्दाम कोणचे आहेत आपले? नाही ना टाकला ना? हा बस. आपला कोणचा नको, आपला आपला पाहिजे बस. लपडा व्हायचा नाही तर. बसतील बसतील ना. ते पण आहे ना पिशवी, ती लास्टला ठेव बरं. ती पॉकेट आहे त्याच्यात. हां नाही होतील, व्हायला जागा बरं. हे साईबाबा ठेव वरती. आडवा आडवा. हां काय राहिले आता? पॉकेट ना ठेव, त्याने ॲडजस्ट कर ऐसा तरी. लास्टचा बॉक्स राहिले. राहील राहील राहील. ती बांधायला पाहिजे तिने. बांधले ना. तो बिल दे थोडं. जीएसटी देऊ. गोविंदा पथक थँक्यू सगळ्यांचं. शॉपिंग बिपिंग झाली. जाम भूक लागली तुझी. दमताव ते उभं राहून राहून. बघू कसा हॉटेल आहे. यो गार्डन बिर्डन हाय आहे. जेवण आलेलं आहे आमचा. चिकन मसाला, रोटी आणि भाकरी. जाम भूक लागली बाई. वाजून जेलन कधी रे? 2. लागत वाटते एखादी. बारकी आहेत भाकर, छोटी छोटी भाकर आहे बाई आपल्यासारखी नाही. मी रोट्या घेतल्या. जाम आहे रे चिकन. ही फुल अंडे का हाप आहे ना? हां ते
बरं तुम्हाला ते मागच्या व्हिडिओ तुम्हाला डोंगर दिसेल, ते डोंगरचे बद्दल मी तुम्हाला सांगतो होता. ते डोंगर भारी होतं, त्याची व्हिडिओ काढली. त्याच्याबद्दल भाईनी एक इतिहास सांगितला. भाई काय होतं इतिहास तो? डायनासोरचे पण पहिला बोलते अख्खी पृथ्वी पाण्याखाली होती बोलते. मग बरोबर मी आहे. त्याला सांगितलं बरं हे डोंगराचा असं शेप कसं काय व्हायला, कसं काय झालं असेल बोलते. तर बोलते पृथ्वी बोलते म्हणजे डायनोसरच्या आधीच त्याला माहिती आहे सगळं. तर मला नाही माहित कधी खरं आहे कधी खोटं आहे त्याच्यात. आतापासून नाही, पहिल्यापासून म्हणजे आम्हाला एवढं सांगितलं राहिले. आणि विश्वास पहिला ते बारका होतो भाई, तेव्हा तर मी जाम विश्वास ठेवला याच्यावर. तर डोंगर बोलते ते असं काय सर घडलं असेल डोंगर बोलते काय नाही, पृथ्वी बोलते पाण्याखाली होती अख्खी बोलते, अख्खा पृथ्वी पाणी होता. तुम्ही पाणी गेला काय वर? तो बोलते का पाणी बोलते आटला बोलते, म्हणजे पाणी सगळा निसार झाला, सुकला पाणी. तर बघू आता तुम्ही गुगल करा आणि बघा. मनात विश्वास नाही, मना हसायला आलेला. जाऊ दे आता. डायनोसॉरचे पहिला म्हणजे डायनोसॉरचे होतं ना, त्याचे पहिल्यांचा जमान्याचं सांगत होतो. आता ते आपल्याला माहिती नाही, मी तर विश्वास ठेवले डोलं झाकून. उगाच बरं नको. काय बाई खरं आहे का त्या? खरं आहे 100% खरं आहे. खरंच ना. बस ते डोंगराजवळ वावता पाणी असेल बोलते, म्हणून ते डोंगर मध्ये त्याचं झायलन बोलते. दाखवतो तुम्हाला डोंगर, बघा ते मागची व्हिडिओ बघा, आहे मस्त. केस चेक ते मार्क कसं इथे सांग तुला. अरे कवा सकाळचे सब्जेक्ट पास नाही होतं इथे. फक्त आपण नॉलेज जाऊचं बस. मग तुला ते डायनोसॉरच्या पहिल्यांच्या जगांचा काही सर माहिती, पाणी होतं नाही या होता. हा जनरल नॉलेज ठेवावं लागतं जरा. एकटा होतो गाडीन, कोण डोकरी माणसं नव्हती, म्हणून तुम्ही मना जरा केला. तरी मी सर्च करीन, लोक पण करतील भाई. लोक युट्यूबवर बघतात युट्यूबला भाई. हा बघून देत ना, बघून दे नाही. मग बघ तू सामोरे जा कमेंटला लोकांचे. मना काही ना कमेंट करू याला करा, टॅग करून कमेंट करा. हा.